नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला उडदाची डाळ काळा मसाल्याची पातळ भाजी बनवून दाखवणार आहे गावाकडच्या पद्धतीने। तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, नाही ट्रिक वापरून ती भाजी बनवणार आहे। डाळीमध्ये पाणी टाकून घेतलं, 7-8 मिनिटांसाठी ही भिजू घालू आपण। त्याच्यात आपण उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे मिक्स। हे बघा 7-8 मिनिटांसाठी भिजली गेलेली ही डाळ आपण आता थोडीशी कुच करून असं 2 पाण्याने धुवून घेऊ। सात 8 मिनिटात चांगले भिजली जाते। आता आपण कढईमध्ये पाणी टाकून घेऊ। जेवढं शिजायला लागतं तेवढं जास्तीच टाका। 10-15 मिनिटं लागते ही डाळ शिजवायला कढईमध्ये। आणि काळी डाळमध्ये थोडे खडे राहतात म्हणून ती साफ करून घ्यायची। मी आता रोळून घेते आणि टाकून देते। खडे खावले जातील म्हणून निवडून घ्यायची ती डाळ। आता आपण गॅस चालू करून घेऊ। भाजी पाणी कमीच आहे, जास्त पाणी लागतं मग शिजायला। कुकरमध्ये पण शिजवू शकतो आपण 1 शिट्टी घेऊन, पण ती अशी चिकट खूप होते, जास्त शिजली जाते। म्हणून आपण मोकळ्या भांड्यात शिजवली ते मध्ये आपण पाहत राहतो। पाणी कमी वाटतंय, अजून टाकून घेऊ आपण तांब्या पाणी। आणि आता आपण झाकण ठेवून देऊ। थोडंसं आपण मीठ टाकून घेऊ, कारण डाळ लवकर शिजते। भाजीला नंतर कमी टाकू आपण। आता आपण झाकण ठेवू, कारण ओतू जाते ती, मध्ये ओतू जायला लागली का झाकण काढून घ्यायचं, पात राहायचं त्याच्याकडे। शिजली का नाही आता बघू आपण। ही डाळ शिजली का नाही बघायची, मध्ये चेक करत राहायचं। ओतू जाते ती। अजून नाही शिजली, थोडंसं 5-1 मिनटं। तर उडदाच्या डाळीसाठी काय सामान लागणार आहे मी दाखवून देते तुम्हाला। खोबरे, लसूण, अद्रक, कोथिंबीर, डाळ, बाजरी। आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हे डाळ बाजरीचं काय करणार आहे। शिजली का नाही आता डाळ आपण बघू। शिजली आपली डाळ, बंद करू आपण गॅस। हे बघा छान शिजली बरं का, परत दाखवते मी। जास्त चिकट पण नाही म्हणजे जास्त गाळ पण नाही शिजू द्यायची, चिकट होते। असं दाबली गेली का समजून घ्यायचं डाळ शिजली। तर भाजीसाठी आपल्याला हे बाजरी लागणार आहे ना, बाजरी भाजून घेऊ आपण। कमी गॅसवरच भाजून घेऊ। मोठ्या गॅसवर जर भाजली तर ती वरून जळून जाते, मध्ये कच्चे राहते। म्हणून आपण कमी गॅसवर भाजली तर ती छान भाजली जाते। असं तडतड वाजायची, मध्ये ती चाळत राहायची आपण। तर जळून जाते नाही चाळली तर, असं चाळवतच राहायचं। बघू शकता भाजली गेली डाळ। आता आपण ही ओतून घेऊ। हा बघा कलर असा येईपर्यंत भाजायची, सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत काढून घेतली। आता आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेऊ। आता तुम्हाला दाखवण्यासाठी, नाही तर मी 1 किलोचं पीठ महिनाभरासाठी पुरेल असं मी करून ठेवलेलं आहे। हे बघा मध्ये चेक करत राहायचं,
चाळत राहायचं आपण मध्ये मध्ये, जळायला नको म्हणून. छान भाजली गेली. आपण डाळ काढून घेऊ. हे आता आपण डाळ आणि बाजरी मिक्स करून घेऊ. थोडी गार होऊ देऊ आणि मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ. हे बघा डाळ बाजरीचं पीठ तयार आहे आपलं. तर एवढं आपण 15-20 दिवस पुरेल आपल्याला एवढं पीठ. चला आता आपण गॅस चालू करू आणि तेल टाकून घेऊ. हे बघा तेल टाकून घेते मी. तेल गरम झालेले आपण लसूण टाकून घेऊ. आता आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकून घेऊ. आलं लसूण खोबरं हे मी मिक्सरमध्येच बारीक करून घेतलं होतं. हे बघा आलं लसूण पेस्ट लालसर झालेली आहे. आपण आता मसाले टाकून घेऊ. बघा काळा मसाला टाकून घेते मी. या काळा मसाल्यामध्ये जिरे, धने, हळद असं 23-24 प्रकारचे खडे मसाले राहतात. म्हणून आम्ही या काळ्या मसाल्याची भाजीला आम्ही हळद जिरे वगैरे जास्त वापरत नाही. आता आपण हे उडदाची डाळ शिजलेली टाकून घेऊ. त्यात आता मी गरम पाणी केलेलं होते भाजीला. डिश धुवून टाकून देऊ. आता इकडे मी हे डाळचं आणि बाजरीचं पीठ बारीक केलेलं होतं ते टाकून घेऊ भाजीमध्ये. आपण जास्त नाही टाकायचं. भाजी आपली खूप उकळते ना तेव्हा ते घट्टसर होते. अशा गुठळ्याने राहू द्यायच्या. थोड्यात गार पाणीमध्येच असं मिक्स करून घ्यायचं. जास्त पीठ टाकशाल तर ती भाजी आपोआप कमी होते, उकळते तर खूप घट्ट होऊन जाईल. आपण थोडं आपल्या प्रमाणानुसारच टाकायचं. कमी वाटलं तर पातळ भाजी वाटायला लागली तर नंतरही टाकता येतं आपल्याला हे पीठ. आता हे मिक्स केलेलं हे पाणी टाकून घेऊ आपण डाळीचं. उकळेल तर भरपूर होऊन जाईल. खूपच पातळ वाटली तर नंतर थोडंसं पीठ टाका. आता एवढं भरपूर आहे. आता ते 10 मिनटं उकळेल ना भरपूर छान होऊन जाईल घट्टसर. आता आपण मीठ टाकून घेऊ. थोडं बेतानेच टाकू, तेव्हा शिजताना टाकलेलं होतं आणि उकळेल ती भाजी कमी होईल तर खारट होऊन जाते ना. आता कोथिंबीर टाकून घेऊ. आता चांगलं 10 मिनटं चांगलं मोठ्या गॅसवर उकळून घेऊ. हे बघू शकता नॉनव्हेजला बी लाजवेल ही भाजी. अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा. आधी जुने लोक म्हणायचे की सर्दी आली की उडदाची डाळ बनवून खायची. मला माझी आजी सांगायची असं. गावाकडे कुटुंबामध्ये लोक भरपूर राहतात तर ही आपण असं हिरव्या भाजीपाला हा आपल्याला तेवढी भाजी पुरत नाही आपल्याला. ही अशा काळ्या भाज्याच बनवता रश्याच्या आणि असं पीठ वापरून हिरवी भाजीपाल्याला शेंगदाण्याचं कूट वापरता आणि काळ्या मसाल्याच्या भाजीला बटाटे, उडदाची डाळ, पाटोडी अशी रश्याची पातळ भाजी करावं लागते. शेतात जावं लागतं म्हणून हे पीठ टाकूनच असं भाज्या बनवता. खूप टेस्टी भाजी लागते. तसं पीठ करायला आपण महिन्याभरासाठी स्टोअर करू शकतो आपण. आणि 1-2 किलोचं राहिलं तर आपण गिरणीमधूनच दळून आणायचं. आणि ही अशी काळी भाजीला ते थोडं पीठ टाकायचं. किती घाई असली आपल्याला कमी वेळामध्ये होते ही भाजी. अशी पद्धतीने बनवून बघा. टमाटे कांदे न लागता अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. असं नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील रोज. गावाकडच्या पद्धतीने भाजी करून दाखवत जाईल. तुम्ही सांगा मला कशी.
तुम्ही म्हणशाल कोणची ट्रिक होती? ही डाळ बाजरीची ट्रिक होती. व्हिडिओ मोठा झालेला आहे. भेटू आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये.